राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका. कोकणसह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचं वातावरण. पुढील 3 ते 4 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी अलर्ट. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाचा अंदाज. सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. पाटण कोयना भागात वादळी पाऊस. कामर गावात अनेक घरांवरचे पत्रे उडाले. वादळी पावसाचा आंबा बागांनाही फटका. मुंबईतील सर्व पार्किंगचे दर महागण्याची शक्यता. पार्किंग शुल्कात तब्बल 40% वाढ करण्याचा प्रस्ताव. पुढील 4 ते 5 महिन्यात नवे दर लागू होण्याचे संकेत. मुंबईतील फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्र द्या. उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश. बांगलादेशी अवैध फेरीवाल्यांवर कारवाईसाठी QR. कोल्हापुरातही अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड. शालार्थ ID घोटाळा प्रकरणामध्ये वेतन रखडल्यानं शिक्षकावर फूड डिलिव्हरी करण्याची वेळ. मागील 14 महिन्यांपासून शिक्षकांना पगार नाही. 632 शिक्षकांवर मिळेल ते काम करण्याची वेळ. सातारा पळशी आरोग्य केंद्रात अनागोंदी कारभार समोर. डॉक्टर कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मनस्ताप. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी. पश्चिम बंगालमध्ये आज अमित शहांच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक. शहांच्या बैठकीत ठरणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा. तर उद्या होणार शपथविधी सोहळा. तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा पेच कायम. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर बहुमताच्या 118च्या आकड्यावर ठाम. TVKचे सर्वेसर्वा विजय यांचं टेन्शन वाढलं. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा. जय पवारांच्या वक्तव्यामुळे महायुतीत नव्या वादाची शक्यता. तर जय यांच्या वक्तव्यानंतर बारामतीतही झळकले सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स. मुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व चर्चा निरर्थक. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागतं. जय पवारांच्या विधानावर जयकुमार गोरेंचा टोला. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. बच्चू कडूंचा निर्धार. तर फडणवीसांचा विचार करू शकत नाही. कडूंचं भाजपला थेट आव्हान. पुण्यात आणखी एका मुलीवर लैंगिक अत्याचार. उरोळी कांचनच्या सोरतापवाडी भागातली घटना. पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी. अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक. गोव्यात बलात्काराच्या घटना सर्वाधिक. NCRBच्या अहवालातनं माहिती समोर. घटनेत 61% पीडित अल्पवयीन. जालना अत्याचार धर्मांतरासाठी दबाव प्रकरण. संतप्त जमावानं आरोपीचं घर पेटवलं. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. हिंदू संघटनांकडून आज आक्रोश मोर्चाचं आयोजन. पुण्यातील चाकणमधील कंपनीत बिबट्याची एंट्री. औद्योगिक वसाहत परिसरातील कंपनीत शिरला बिबट्या. कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू.